लातूर जिल्ह्यामध्ये महाकुंभ भरवण्यात आलेला आहे आणि या महाकुंभामध्ये जे आहे ती पर्वणी आहे ते संतांच्या पादुकांची 7 संतांच्या पादुका जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत। मी सगळ्या पादुका कुठल्या कुठल्या संतांच्या आहेत दर्शनासाठी आलेल्या मी दाखवतो। हे संत तुकारामांच्या पादुका आहेत या दर्शनासाठी जे आहे ते भाविकांच्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने 7 ज्या संतांच्या पादुका आहेत त्या मी तुम्हाला दाखवत आहे। या ज्या आहेत त्या संत तुकारामांच्या पादुका आहेत। त्याच पद्धतीने या ज्या आहेत ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आहेत त्या देखील दर्शनासाठी भाविकांच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। 7 संतांच्या पादुकामधल्या दुसऱ्या पादुका ज्या आहेत ह्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या आहेत त्या पादुका ज्या आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे आहे ते या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या दर्शनासाठी असणार आहेत। तिसरी पादुका जे आहेत 3 नंबरचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी संत नामदेवांचं जे आहे त्या पादुका दर्शनासाठी जे आहे ते उपलब्ध करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने आपण पाहू शकता या ठिकाणी संत जनाबाईंच्या पादुका आहेत। संत जनाबाईंच्या पादुका जे आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आले। तर महाकुंभाचं हे सगळं एक वेगळं आकर्षण आहे। खरं तर संत जनाबाईंच्या पादुका देखील या ठिकाणी जे आहे ते दर्शनासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत, दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने जे आहे ते सावतामाळी यांच्या देखील संत सावतामाळी यांच्या देखील पादुका जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीने जे आहे ते संतांच्या पादुका जे आहेत ते या ठिकाणी एक आकर्षणाचं केंद्र जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा पाहू शकता भाविकांची मोठी रांग जी आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये या महाकुंभामध्ये पाहायला मिळते। एक श्रद्धाचं असलेलं ठिकाण अशी जी आहे ते मांजरा पट्ट्यात ओळख निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे मागील काही दिवस हा सगळा सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्यामध्ये जे आहे ते या पादुकांचं एक आकर्षण आणि वेगळेपण असल्याचं पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने या ठिकाणी जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली भाविकांची खूप दर्शनाचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत जनाबाई आणि संत सर्व संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने लातूर नगरीमध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि तदनंतर प्रत्येकाच्या एका शिस्तीनं आणि एका लाईननं या ठिकाणी दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। कसा वेगळा कुंभ आहे, पहिल्यांदाच असं होतं की संतांचा कुंभ या ठिकाणी जे आहे ते आयोजित करण्यात आलेला आहे। या कुंभाचं वेगळं वैशिष्ट्य कसं बघता? वैशिष्ट्य हे आता संत परंपरात असे गेल्या वर्षी पण 8 सप्ते झाले। हे 9वा सप्ताह महापूरच येतं, भक्तांचा महापूर येतं। असा सप्ताह हे आयुष्यात परत कोणच्या होणार नाही असा सप्ताह कसा आहे महाकुंभ आणि सर्व संप्रदाय सर्व जाती धर्म एकत्र करण्याचं काम छोटे माऊली महाराज करत आहेत। पर्वणी आहे, मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि विशेष म्हणजे या महाकुंभामध्ये 7 संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी जे आहे ते भाविकांची मोठी अलोट गर्दी होताना पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।